पहिली पण पूजा कोणाची केली दादा हा दादा पूजा केली त्या गणपतीची म्हणून म्हटलं बाबा हा विनंती करायची मला राधा कृष्णाची म्हणून म्हटलं बाबा तिथे बाबा तिथे परमेश्वरानं मला जोडी निर्माण केली म्हणजे महाराज बरोबर म्हणून म्हटलं बाबा तिथे बाबा तिथे जोडी असते म्हटलं दादा घरात जोडी हा हा शेतामध्ये जोडी शेतामध्ये सुद्धा मला जोडी म्हणले महाराज बैलाची जोडी म्हटलं बाबा आणि घरामध्ये जोडी कोणाची घरामध्ये सुद्धा राहते म्हटलं बाबा नवरा बायकोची जोडी हा आणि या देवाच्या कार्यक्रमामध्ये बाबा गणपती सामनाची जोडी त्या राधा कृष्णाची जोडी खंडोबा मासाची जोडी हा सणा अशा ह्या जोड्या हा कशी ती देवाची जोडी देवा ती कशी म्हटलं बाबा आणि त्या राधा कृष्णाची जोडी हा म्हणून या गणाला जोडी पाच नामाची गवळ ती कशी म्हटलं बाबा शोभा येणार नाही म्हटलं बाबा हे का नाही हा म्हणून त्या गवळणी ती विनवणी कशी करायची मी कशी करायची म्हटलं दादा हरे बोली कडोटरे काना माझ्या मना म्हणून ती गवळ त्या कृष्णाला काय बोलते देवा काय करते म्हटलं बाबा हरे बोली कडोटरे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी
सर्वांनी खाली बस द्या लाईट थोडीशी
तुम्ही कोण आहे बोला ती तुम्ही कोण आले विचारणारे तुम्ही कोण आहेत पहिले कोण आहे ते तुम्ही ओळखता कोण आहे बाकी मला तुमची ओळख सांगा पहिले कोण आहे पण तुम्ही माग पण कोण आहे आपल्या आडनावाचे जे घरकुलातलं थांबा हो देवा जरा शांत देणे बोला थांबा जरा मी विचारतोय बोला तुम्ही आलेत का नाही माणसारूपी आले का देवरूपी आले माणसारूपी आले मग देव ठरवायचं का काय करायचं आपण माझं दर्शन घ्या ना शांत बसा तिकडे घ्या ना दर्शन असं नका देव कार्य आहे ना देवाचं कार्य देव कार्यात करा ज्याला घाण घालायचे त्याने घाण घाला हा बोला आनंदाने आले का तुम्ही दर्शन घ्या खेळायचं असेल तर खेळा खेळायचे का आताच मग तुम्ही त्यांना खेळायला आलते ना असं येणारच आपलं ते पैसे घेतले ना शांत घेतलं दर्शन आनंदाने ना चला काय केलं आपली गावाची बघा तुमचा परिवारचा गोंधळ आहे मी महाराज म्हणून तुम्ही मला बोलवलेले बघा जे काय असेल रोखतो चालेल का तुम्हाला हा जे असेल ते रोखतो कोणी येऊ दे बाहेरच्या उद्या पिना उद्या मी त्याला सक्षम आहे तो पिणारे येऊ दे का पिना पिणारे येऊ दे त्याला मी सक्षम आहे त्यांनी यावा देवरूपात यावा माणसा रूपात भूता रूपात यावा ही 7 रंगाची झाली दोन मी बसले हा Hey,
बोला देवा कोण आले? नावाची ओळख देणार का? कुठून आले? जेजुरीवर आले. या फुलामध्ये आनंदाने आलेत का? हे जे कार्य केले फुलाने आनंदाचं कार्य, तेव्हा जी सेवा केली ती तुम्हाला मान्य आहे का? मग तेव्हा तुम्ही आलेत. जसे या झाडामध्ये संचार होतोय तसे या फुलामध्ये जे खंडर आहेत, जे बसलेत, तांबा बसलेत, टाकाऊ बसलेत, त्याचं रूप बसतंय, हे दोन घट मांडले त्यांचे. तेव्हा तुम्ही आनंदाने आलेत. आम्हाला तुमचा भांडारा घेऊन या घाटावर कुठे बसलेत त्याची ओळख देणार का आम्हाला? बरोबर, घाटाची ओळख दिली आम्हाला. तुमच्या घाटाची, दोन्ही घाटांची नाही. ज्या झाडामध्ये तुम्ही खेळता, ज्या रूपाने खेळता, खंडारा रूपाने आले ना तुम्ही. मग खंडारा रूपाने जसं तुम्ही जेजुरी गडावर बसलेत, ज्या मूर्तीमध्ये, ज्या अंशामध्ये, तसं या झाडामध्ये खेळता, तसे तुम्ही या फुलामध्ये, या ज्यावर टाक बोलतोय, टाकच बोलतोय ना, या टाक रूपामध्ये तुम्ही संचार घेता. पण आम्हाला जेव्हा तुमचं झाडाचा संचार थांबेल, तो जाऊन कुठे नाही बसेल ना, मग तो कोणत्या घाटावर बसलेले हे आम्हाला दाखवा. ओळख देणार का? हा, या 5 जण बाबा चित्र काय बाबा देवाचं ओळख नाही. घ्या हो, या मूर्ती बघा होतं. मूर्ती चित्र मला दाखवा. काय करू माहितीये का आपण? समजा हा एक खंडोबा आले, आणखी रात्रभर गोंधळ, बरोबर आहे. आता हे मूर्तीचं चित्र तुम्ही बघून ठेवा. फक्त बघून ठेवलं तुम्ही, जे काय करू बरोबर आहे. उद्या आपण जर एवढं खायला फोटायला आधीच बोललो दुसऱ्या खंडोबाला, त्यांनी पण हे दुसरं किंवा दुसरं होतं, तर कसं समजेल आपल्याला? आता याची मूर्ती तुम्ही फोटो काढून घ्यायला लागेल. आपण ठेवू, जेव्हा गोंधळ मध्यस्थी येईल मग तेव्हा काय यायचं बोलू, बरोबर. आता जर सांगितलं का नाही घाटावरती टाकून तर तुम्ही बोलले की नाही बोलले, दुसरी वारी जर पटकन आली खंडोबाची, मग तिला सोपं होईल ना पुढचं गणित. बरोबर बरोबर ना, सोपं व्हायला गणित. फोटो काढून घ्या. पण आपण खंडोबाचा काहीतरी काय तरी त्यांनी बोलत दिली नावाची, आता काय येते बरोबर आहे देवाच्या देवाने. पण पुढच्या याला आपण सोपं नाही करून ठेवायचं. हा, अरे
ज्याला यायचं त्याला कोणी आणू मारून मारुती बनवायचा नाही, त्याला यायचं तर इतपत येईल. आपण कोणी जाऊ आता तिथे त्याला यायचंय आणू मारून मारुती बनवायचा नाही, त्याला यायचं तो येईल ना देव असेल तर. आपल्या मुलाचं आहे का कोणी असलं तर यायचंय, आपण जाऊ नका. काय इच्छा आहे तुमची मला सांगा फक्त. नाही खेळायचे का तुम्हाला आता पेढा बनवून राहायचे का तुम्हाला बोला फक्त या मर्यादेची शपथ घेऊन सांगतो. बोल आता खेळायचे का मला माहिती तुझ्याकडे काय तो खोटा नाहीये आहे त्याच्याकडे खोटा नाहीये तो असू पण नका जरा फक्त तो खाण्यापिण्यात येणार आहे. आडनाव काय यांचा हा बघत ना चेरुमाचं घ्याय देवा आनंदाने आले. देवा तुम्ही पण आनंदाने आले. बघा आनंदाने आले ना. कोण आहे तुमची ओळख देणार का कोण आहे खंडोबाचं तुम्ही वेतन मारायचे चला खंडोबाळे वेतन मारा झालं बरोबर. तेव्हा आमच्या तुम्ही गादीवर आले. कोणता आडनाव आपलं नाही हे आपलं आडनाव. तेव्हा जर तुम्ही खरोखर खंडोबाळे तुम्ही जर वेताले तर माझ्या या कुलाची जी घट मांडले देवीचा आणि देवाचा बरोबर तुम्ही खंडोबाळे तुम्ही वेताले मग मला सांगा आडनाव आपला बाबरे कुलाची कुलदेवी कोण आहे मला सांगा. देव आहेत तुम्ही तर आले ना आमच्या दरबारी द्या खंडोबाचं गाणं आपण विचारू. उद्या तुम्हाला कुलवाला सांगतोय देवाच्या नावाने दुसरे काय येऊ शकतोय. आपल्या देवळात दाखवायचे का नाही ना. मग मी प्रश्न विचारू ना. बघा खंडाला यायला वेताला एक वेताला गाणं होते
यावराची मालकी कोण आहे सांगू शकता का देवा? आम्हाला एवढा उद्धार करून द्याल का? देव आहेत ना तुम्ही? बोला ठीक आहे भांडारा. फक्त आम्हाला एक प्रश्नाचं उत्तर द्या. या देवा तुम्ही थांबा जरा, बाहेर चालेल ना, थांबा जरा, त्यांना विचारतो. घ्या देवा, घ्या मान, घ्या तुमचा. भांडाराचा मान खंडोबाला दिला, वेतराचा मान पण खंडोबाला द्या. घ्या देवा. कोणत्या फुलातले आले कुठले आले आम्हाला काय नाही, फक्त मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. या फुलामध्ये जसं खंडर आहे, जसं तुमचं वाणी तुम्ही बोलता, मला या फुलाची मालकी कोण आहे तुम्ही सांगाल का? वेताळाची मालकी कोण आहे किंवा खंडोबाची कोण आहे? बोला, सांगू शकता का? बोला देवा, वेताळ देवा, साक्षात तुम्ही वेताळ रूप म्हणजे कोण? गावाचा गावदेव तोच, सर्व 84 भूतांचा राजा तोच. तुम्ही सांगू शकता का? थांबा, मी बसलोय, मला दिले ना आता मीच करतो. बोला देवा, झाड किती वर्ष घेतोय? भरपूर वर्ष घेतोय. हा, 1 वर्ष गेलं, 1 दिवस गेलो ते देव देव आहे. हा भांडारा घ्या, त्या भांडारा त्यांच्या हातात. एक तर आम्हाला फुलाची कुलदेवी सांगा, नंतर या पण द्या. उठा जरा, जेवलं नाही का तुम्ही? त्या भांडारा हे घ्या देवा, आम्हाला आमच्या फुलाची कुलदेवी सांगा, कोणत्या रूपाची आहे. नसेल झाड आणणार असेल तर भांडारा उचलून तुम्ही शांत वागून करू, आम्ही शांत करणार नाही. उत्तर देता का मला, सांगता का? या आणा काय? हा, बाबरे फुलाची कुलदेवी कोण किंवा कुलदेवत कोण? याचं मला उत्तर द्या. देव जर आले, तुम्ही एवढे धावत आले, पण एक गर्जना करू तुमच्या नावाची. द्या हो. या बाबरे फुलाची कुलदेवी कुलदेव कोण आहे? मग आम्ही मागू घेतात. नाही तर भांडारा उठला, शांत जागवू द्या, जागेला वागू द्या. बोला काय करता? आपण ऑप्शन 2 देऊ. ऑप्शन 2, एक ऑप्शन सांगायचं नाही, एक ऑप्शन शांत होऊन द्यावं ठेवायचं, जायचं. बोला तेव्हा कोणता ऑप्शन घेता? हा, आम सोडता. बघा तेव्हा ऑप्शन 2 घेतला. बघा तुम्ही वेताळ भूतांचा राजा. बोला देवा तुम्ही. हा काय काय तुम्हाला खेळायचे पवित्र कार्यामध्ये सांगतो तुम्हाला. पवित्र कार्यामध्ये जर खेळायचं असेल तर खेळ खंडोबा आपला आयुष्यभर झाला नाही पाहिजे. कारण इथं जो खेळ खंडोबा होतो तो आयुष्यभर खेळ खंडोबा. एक तर दर्शन घ्या, शांत बसा. खेळायचं असेल तर वारा खेळा. पण मी सांगतो, ही येडाबाई आहे, शाळाई आहे, मरी माता ही सगळी आहे, गावाची गावपांढरी पण हीच आहे. परंतु जर खेळ खंडोबा करायचा असेल तर बिंदास करा. मी पण तयार आहे. मग पहिले आंघोळ करून यायचा तर मी घेईन. हा, ती गंगा घेतला ना. नाही राहू दे. मग हे आंघोळ धांदळ मी मला आंघोळ धारायची, तुम्ही आंघोळ धुवून या. आणि मी घरी जा आंघोळ धुवून या. मस्त तुम्हाला मी घेईन. जा थोडा आंघोळ धुवून येतात. जा, मला पुढचं कार्य करायचं चालेल. चांगलं माझं ऐकता काय? शब्दाला माझ्या नाही तो थांबा. तो माझ्या शब्दाला मान द्यायची का नाही? चांगल्या कार्यामध्ये घालवायचे का आपल्याला? जा आंघोळ धुवून या, तुम्हाला आम्ही परत घेऊ. जा थांबा, तो जा आंघोळ धुवून या. जा तो पण आता तो खायची तिथे नाहीये. आंघोळ धुवून आला तर पुढे घेऊ आपण त्याला. बरोबर. जा एकदम कसा आहे वाजवायचं
आपल्याला काही नको शांततेत जायचं मस्त आपण आलं तर आम्ही तुम्हाला बाजूला बसू हा नाही त्याच्याकडे जायचं आपल्याला कोण कोणत्या रूपात आहे ना सांगू शकत मस्त आहे अहो तुमचा पहिला बघत होता ना या फुलाचा हा पण अंगात येऊन पण 10 रुपये येतात तुला बघत होता तो एवढं पण सांगतोय तुम्ही त्याला नका टिकलवाणी देऊ वयस्कर कोण आहे तुमचं मला सांगा पहिला तो भगाडाच्या अंगात यायचा तो 10 रुपये यायचा नव्हता माहिती आहे कोणाला मग तुम्ही त्याला का असता मग तो तुमचा पण देव खोटा होता का बरोबर ना जा आंघोळ करून या तो त्यांच्या रूपात आला सांगू शकता का जा जा आंघोळ करून या जा गोळा देवा नाही आंघोळ करून यायचा आम्ही काढू द्याला जा आंघोळ करून यायचा जा लवकर नाही तर सर्व उचलतील मग वाईट होतील मध्ये लोक बघा इथं तिथे जायचे का कसं जायचे आंघोळ करून आला तर एक तर तुम्ही ओळख सांगा किंवा तुमची ओळख तुम्ही दिली पांढरा उठला शांत व्हा काय करता तो पांढरा उठला पुढं बोला देवा कोणत्या मुलाची तुम्ही कोणत्या मुलाची आनंदाने आले ना देवानी मग आनंदाने आम्हाला एकटं त्या मुलाची ओळख सांगा का तुम्ही दिले तुम्हाला माहित असेल नाहीतर एक भांडार उठून शांत तुम्ही सांगता घ्या एक खंडोबाचा हो महाराज खंडोबाचा घ्या आज तुम्ही 2 लाख खर्च केलाय कोणासाठी केलाय कुलदेवताचा केलाय मग ज्या कुलदेवताचा केलाय त्याची आई बाप आपल्याला माहिती पाहिजे त्याने आता पहिला पण याला विचारू आई बाप कोण आहे सांगाल का देव कोण आहे ते पण देवचे माहित आहे पाहिजे ना तुम्हाला कुलदेवी कोण आहे कुलदेव कोण आहे माझी आई मालकरी का टालकरी कधी माहित होईल जेव्हा माझी आई कोण आहे तेव्हा माहित होईल ना माझा बाप दारू पितो का मारे हे कधी समजा माझ्या बापाचं मला नाव माहित होतं तेव्हा ना मग माझा आई बाप माहित आहे का तुम्हाला नाही माहिती माझं जे येतं त्याही ते सांगा बघूया आपण तेव्हा काय करता आनंदी भंडारा उचलून जाता आमची ओळख देता तर मला ओळख द्यायची कुणाला हा कुठून आले जेजूरवरून आले ना हे महाराष्ट्रातून कुठे तुम्ही मग देवा जसं तुम्ही चाराले कुलादेव चाराले परिवारामध्ये खेळता तसे आमच्या या देवाने आले आनंदाने आले बघा आम्ही मला 2 या देवा विनंती करतो जर आम्हाला आमच्या या फुलाची ओळख दाखवली तर चांगलंच आहे नसेल तर देवा भंडारा उचलून तुम्ही चालव जाऊ शकता बोला काय करता सांगता का भंडारा उचलून चालव जाता नाही बसणार बोला चला एकदम आनंदाने आम्ही कोणा भंडारा लावित नाही ना काय नाही देवाने देवाच्या रूपात देवाच्या रूपात जावं बरोबर बोला देवा तुम्ही कोण आले जेवढं घेता तुलाचे आले मग नाही आता घेता तुलाचे बरं विचार
पिवलं पाणी पिण्याचा घ्या संत नावाची ओळख नाही द्यावा मला कोण आहे कोण नाही बोला बोला येत असं ते एवढ्या वापरते मी येतच नाही करू केला तर अंगात मूर्त राहायचो मूर्त राहिल्यामध्ये इच्छा अपूर्ण राहते आणि इच्छा अपूर्ण राहिली का नंतर त्रास होतो बोला देवा कोण आहे कानोबा कुठून आले देवा हा मडीवर आले देवा आनंदाने देवा जे तुझं कार्य घेतलं देवा आनंदाचं कार्य देवा देवा जी यथासांची पूजा केली देवा तुम्हाला मान्य आहे का हा मान्य आहे मग आनंदाने गजर करू तुझ्या नावाचा हा परंतु ते करण्याच्या आधी देवा आम्हाला एक सांगा या कुलामध्ये जर तुम्ही बसले या कुलाने जेव्हा तुमचं कोणतं चांगलं कार्य असेल त्यावेळी तुमचा कोणता मानपान द्यावा तेवढं आम्हाला कुलाला सांगून देणार का गोड नैवेद्य हा अजून गोडाचा मान करेल तर गोडामध्ये काय जावं गोडामध्ये आम्ही तुम्हाला काय देऊ जे तुम्ही काय द्यावं पुरणपोळी गुळ द्या Oh
नावाची गर्जना ताला का झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे. देव येता तुम्ही देवाच्या रूपात यायचं. वाघोबाचं घ्या, वाघोबाचं घ्या. ओळख देणार का? नुसतं झाडाला तकलीफ द्यायची नाही. जर देवरूप आहे तर देवरूपात यायचं. पहिले नावाची ओळख मग गजर होईल. पहिले नावाची ओळख मग गजर. मला सांगा ना, जे कानिमना तिथे बसले, ज्या कुलामध्ये बसले, त्यांची शंकराची महादेवाची पूजा कोण करायचं? पहिले कोण करतं? आत्ता पण आणि आधी पण सांगू शकता का कोणी? महादेवाची पूजा होती तिथं. सांगता का कोणी? बोला देवा, कोण आले? आम्हाला ओळख द्या, मग पुढचा आम्ही सांगू. देणार का ओळख? झाडाला तकलीफ नाही द्यायची. झाडाला तकलीफ नाही, पहिले ओळख. आलेत ना? आम्हाला कसं समजेल कोण आले? झाड नाही, झाडाला तकलीफ नाही, पहिले ओळख द्या. कोण आले? तुम्ही देव येत ना? तुम्ही तर पाहून आहे. कोण आहेत तुम्ही? उद्या आमच्या देवाने कोणी खेळून जाईल, चालेल का? नाही चालणार. मला तर जाणार आहे, तुम्हाला चालेल. बोला कोण आहे? हा वेताळ देव. कोणत्या शिवाराचे? शिवार. शिवार कोणत्या शिवाराचे? आम्ही तुमचा गर्जना करू, पण झाडाला तकलीफ द्यायची नाही. हा काय वेताळ ते करू. कोणत्या शिवाराचे आलेत? वेताळ आले. कोणत्या शिवाराचे आलेत? आनंदाने आलेत ना? आनंदाने ना? या कुलामध्ये आनंदाने येत. आनंदाने संचार घेतलाय. आनंदाचा भांडारा उठला तुमचा. आनंदाचा भांडारा उठला आणि झाडांना तकलीफ देता शांत व्हा. घ्या चला देवा, घ्या आनंदाचा भांडारा. झाडाला तकलीफ नकोय. चला भांडारा देवा. आनंद रूपी भांडारा एकदम शांत. झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे. एकदम मोकळं झाड आलं पाहिजे. जर तू झाडाचं रक्षण नाही करणार तर गावाचं काय करणार? एकदम मोकळं मोकळं एकदम. झाडाला तकलीफ द्यायची नाहीये. आनंदाने मान दिला तुम्हाला आम्ही. आनंदाने आले तुम्ही. आनंदाचा
गजर केला एकदम शांततेने देवाला तकलीफ देता राहायचं झाडाला. चला काय म्हणतो आपलं नाथ कान्होबा असतो आणि गौरी कान्हा असतो. आता या कुणाला एवढं माहित नाही कान्होबा कोणत्या रूपाने बसताय, गौरी रूपाने बसलाय नाथ रूपाने बसताय, परंतु कान्होबा कान्होबा असतो म्हणून जर कान्होबा आलाय तर त्याच्या बहिणी पण आल्या पाहिजे. बहिणीचं एकत्र करूया बोला कुठे अंघोळ करून आले का? कोणी आलं ना ऐकलं ना तो तरी चालेल. तुम्ही एकदा सांगा जुनाबद्दल तुम्ही असता त्याच्याविषयी मूर्ख तुम्ही येत मग का ते तरी ऐकून आलं. बोला देवा कुठे बहिणी आपल्या आहेत का? हा बहिणी आहेत का आपल्या दोस्तीला? बोलायचं त्यांना कार्यक्रम Thank you.
बोला. कोण आले? केव्हा आले? बघा बोला दोन शब्द. बघा या दोघं जण होते त्या या परत बोलून काय लागलं कांडवाचं काय घ्यायचे जी काही सेवा केली या परिवाराकडून तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. मग हा जो देवाला मांडलाय हा देव परिपूर्ण आहे
तर आनंदाने आले ना भांडायला घ्या नंतर आपण पूर्ण करू. परिपूर्ण आहे ना देवा एकदम आनंदाने. हा बोला बोला. बोला. हा कोणीच बोलले ते. आले ना बाहेर आपल्याला आता तुम्ही मोकळं करून द्या ना. मग आलेच ना सर्व देव तुम्ही. टाकू दे ना विचारा ना. अजून मोठं घेऊ आले अजून देव यायची लगेच आपण कोण काय ते करूया ना. झाडं एकमेकाला पडायला तर त्यालाही कोण काय नाही करायला पाहिजे. ज्याचं काही ठरवा. जर तुम्हाला एवढं येतंय सगळ्या झाडांना मी 4 गोष्टीचे विचारे मध्ये कोणता देव सांगू शकते का देव. का विचारणार ना मी तर विचारत बसलोय. चांगल्या दिवस तुम्ही आनंदाने आले तर तुमच्या मुलासाठी आनंदी आले. आपण एक करू तुम्ही येत आम्ही तिकडे एक तर तुम्ही देवाची ओळख द्यानंतर मी देणार आहे. का तर झाडांना कधी कधी मध्ये येतोय. आता आनंदाने तर आनंदाने सज्ज करा. जो देवाला मांडलाय हा देवाला देवा परिपूर्ण आहे का? आहे ना आनंदाने नक्की ना परिपूर्ण आहे ना देवाला घ्या हरे करी का बड़ा रे देवाचे गाणे खटो बाबा रे जागा बोला रे बड़ा रे
हा तुम्ही कोण आहे आम्हाला वारा कोणाचा कोणाच्या होती ते नाही तुम्ही कोण आहे माझ्याकडे दिल्याकडे कमीदारी मी निघतो मध्ये मी कमी पडलो तर सगळं या मी घेतलं का नाही कोण देवा कोण आहे तुम्ही हा आनंदाने आले आरती गेली मान घेतला झाड आलं आपलं आडनाव देत आहे आपल्या फुला देत गाव आहे ना बोला गावातले का पाहुणे ते गावातले जेव्हा आनंदाने आले ना बोला कोण आले हा नाही ते आम्ही बघू तुम्ही कोण आले ते सांगा कोण बोलताय भैरी शंकराचा अवतार कोण बोलताय भैरी शंकराचा अवतार बोला या भैरी बाबा कोण आले आले नाही आनंदाने या शिवारावर पुलामध्ये गेलं हा कोण आले हा वैरी आणि भैरोबा हा कोणत्या पुलामधून आलेत मग हा भगत आनंदाने आले मग बघा बहिणी भावानी गावाची पण असते कुलाची पण असते मग तुम्ही आले आम्हाला सांगाल का या कुलाची ओळख देणार थोडी हा हो आम्हाला ऐका ना सगळी पब्लिकला समजत ना मराठी ऐका का हा कोण आहे तुम्ही देवी चोरी कशी होईल तुम्ही देवी आल्यात ना मग भैरव बहिरी आल्यात मग भैरव बहिरी आले ते बहिरी देवीला माझ्याकडून विनंती आहे पाहुणे जर तुम्ही आमच्या देवाने आलेस तर आम्हाला आज्ञा माहिती आपण आपल्याला माहित नाही एवढं देव आले तर आपल्याला कधी धावून
माऊली एक थोडक्यात बोलत आम्हाला देणार गावड्या देवाची. या देवाच्या गादीचा मालक कोण आहे सांगा का? काय साहेबांनी का देव धावले तर सगळं आपल्या हाकेला. माऊली साक्षात बहिणी भावाने आदिमाई शक्ती तू, भैरवाचा अवतार तू. फक्त आम्हाला हे झाड जसं आलंय त्या झाडाकडून त्या देवी शक्तीकडून फक्त या देवाला मानला आम्ही. ही गादी मानले. या गादीचा जो बसलाय मालक सांगा का आम्हाला त्याला कळलं. अरे भंडारा घ्या माऊली जरा, ते भंडारा घ्या. तुम्हाला आम्ही दोन देतो. एक तर आड्या पावली शांततेने आड्या मार्गाने जा, किंवा आम्हाला एक प्रश्न आम्ही टाकलाय. आम्हाला माहित ना, आम्ही आज्ञा मालक आहेत ना, माहिती आहे कोणाला तुमच्या गादीचा मालक कोण आहे. मग बाहेर तेवढी शक्ती जर आपल्याकडे आले तर माऊली कोण विनंती करून घेऊ. माऊली या आपल्या बाबले ना, बाबले कुलाचा आमचा आज जे असेल ते कुलाचा गाडीचा मालक कोण आहे सांगू शकता का? आम्हाला उत्तर दिलं तर आम्हाला पुढे सोपं जाईल. नाही तर दिला भंडारा त्याला घेतो मी नंतर. बोला एक ऐका ना, रागात बसली रुसून बसली गाणी द्या. आदिमाई शक्ती हे झाड रुचलं होतं का? हा रुचलं होतं का? झाड रुचलं होतं, रुचलं होतं का? हे झाड रुचलं होतं का? देव रुचलं होतं हा का? झाडा नेल्याने म्हणून त्या झाड रुचून बसलं हा. बघ तू आदिमाई शक्ती आणि भैरव काळ भैरव आदिमाई शक्तीचं पहिली भावानी तू. मग पहिली भावानी जर हा राजभाव मानलाय तर या कुळाला या वंशाला एक थोडीशी ओळख दिली तर आम्हाला चांगलं होईल. या गाडीचा मालक कोण नाही सांगता झाडाला फटाकीला उचलायचं आणि आल्या जागेवर जायचं. बोला एकच ऑप्शन, दोन ऑप्शन दिला मी प्रत्येकाला. ऑप्शन 1 ऑप्शन 2 बोला देवा. काय होतं माहिती का, कोणाला चांगलं वाईट बोलायचं नाहीये. उद्या एखाद्या झाडाच्या अंगामध्ये चेहरा गोटा जर आला, तुमच्या देवाने खेळून गेला, आपण त्याला आपण दिला आणि तो तुमच्या देवारी बसला, चालेल तुम्हाला? चालेल ना? नाही चालणार. मग जी देवी शक्ती आहे संचार म्हणजे अंगात भिन्न नाहीये. कुलाचार नंतर संचार आणि संचाराला जोड असा पाहिजे. जर देवी शक्ती आदिमाई तू, जर खंडराय तू, जर मेटल तू. मी तर होतो महाराष्ट्राचा खंडर आहे, मला महाराष्ट्राचा नको, जिल्ह्याचा नको, तालुक्याचा नको, नुसतं माझ्या कुलाचा तरी विचार कर.
बरोबर ना तसंच पाहिजे ना मला गाव त्याला संचार घुमाचं नाचाचं पण देव जर आहे तर माझी ओळख करून दे आपल्याला मला दोन घ्यायचा नाहीये 2 ऑप्शन दिले पांढरा घ्यायचा जर पांढरा टाकून तो धरता गेला तर ते चार करून तो जाईल आपण थांबवला बोलवला म्हणजे आपल्या देवा थांबायचा प्रश्नच येत नाही बरं देवा काय करता पांढरा उठलं तारावर जाता का काय उत्तर देतात बोला मग उठला पांढरा पहिल्याचं गाणं घे बरं कालबैरी बघायचं कशी आहे कालबैरीचा उत्तर आहे मला सांगतो या शिवारामध्ये पण कालबैरी आहे तिची ढोलकाठी फिरायची अर्धा गाव तिने पेटवला होता माहिती आहे कोणाला घरात आणली होती का तुमची नाही माहिती सांगा तुम्हाला तो इतिहास पण द्या कालबैरी भैरवचं घेतलं तरी चालेल भंडारा घ्या आनंदाने जायचंय माझ्या देवीला परत बोलवा आता येईल ती बोलवा फुलाचे तुम्हाला थोडी सावली त्यांची घाबरता का घ्या गाण्या कोणाले झाडा का तकलीफ घरात त्रास नको देवा जे कोणी असेल ते कोणाले कोणाले ताळ करता एवढं कोणाले सांगा का आम्हाला तसं गजर करा तुमचा पाहुणे का मग कोण आले करायचे का कोणत्या नावाने गजर कोणत्या नावाचा तुला आम्हाला कसं समजत आम्ही काय वागतो का बोला कोणत्या नावाचा गजर घेऊ आम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे मला पाहुणे असो फुलाचा असो सगळी सारखीच आहे फक्त गोंधळ फुलाचे पहिले प्राधान्य त्यांना देईल बोला बोला कोणत्या नावाचा गजर करू वाजू पण कोणत्या नावाचा वाजू आम्हाला सांगा बोला कोणत्या नावाचा वाजू जरा तकलीफ ना करा देऊ कोणतं बोला गजर कोणतं करू आता नाव असेल ना कासच करायचंय
काय वेळ घ्या बोला ओळख देणार का आम्हाला थोडी हा देणार परिवार चला बोला देवा तुम्हाला पण आम्ही 2 अभिषेक देतो या भंडारा आता बोला देवा आनंदाने खेळून चांगलं जाणार आम्हाला ओळख देणार आहे गादीच्या माणसाची बोला ओळख देणार भांडारावरून घ्या गाणं घ्या काल भेटवरून घ्या बघूया आपण गाडीचा मालक काय हो कसा असेल तो तर अजय गाडीचा मालक म्हणजे कोण राजाने बांधला बंगला बंगल्याची रखवाली कोण करतोय जर हा फुलाचा जर बंगला बांधलाय तुम्ही देव घेऊन गेले कुठे जेजुरी तुळजापूर कोणाच्या वर्षावर गेले देव घेऊन गेले सगळं देव घेऊन गेले बरोबर पहा देवाला कोणाच्या वर्ष सोडून गेले आजकाल आपण कुठं पाहुणा जायचं असेल लग्नाला जायचं असेल घरात एखादी म्हातारी तरी ठेवतो ना एखादा कोणतरी पाहुणा कोणतं ठेवतो ना मग या गाडीचा मला कोण ठेवून घेते तुम्ही तो माहिती झाला पाहिजे तुम्हाला तुम्ही जर तिकडे गेले तर इतर रखवाली कोणी केली बोला देवा काय हा खंडोबाचा अवतार तो तर राज आहे हा बोला भंडारा दिलाय तेव्हा आनंदाने भंडारा उठला स्थानावचा नाही तर ओळख द्या आम्हाला काय करता एलकोड एलकोड चला देवस्थानावर नुसता संचार असून फायदा नसतोय गावोगावी नुसता संचार माझ्या अभ्यान ठोपडल्या चांगला झाला संचार किती वाड्या खेळल्या बाहेरच्या एखाद्या उत्तर दिलं का
तुम्ही देव आहेत ना. जे आपल्या कामोबा एक परत बोलवा त्याला शांत करू. ऐका हे भगत परिवार आहे बरोबर. यांचा या गावासाठी काय मान आहे भगत परिवाराचा. पाटील की कोणाकडे होती या कुलाकडे ना. आणि यांच्याकडे काय होता मान माहिती आहे का. या भगत परिवाराचा कोण आहे अजून काय मान आहे तुमचा. पाटील की कोणाची होती त्यांची कोणाची तुमची. मग या भगत परिवाराचा काय मान होता गावासाठी शिवारासाठी. काठीचा होता कसला होता. सोडून नाही आता धरायला आलो मी सोडायला आलो. मी सोडणार नाही. मी कशाला आला करून मी बोललोय. काय घेऊ हे काढवायचं घ्या. तुम्ही तांदूळ फेकायचं फेकायचं शांत बसायचं. ऐका यांची जिथे जमीन आहे किंवा यांची भक्ताची जे जमीन आहे तिथे कोणता माणूस जाळला नाही माहितीये कोणाला. समाधी अशी माहितीये कोणाला. मुसलमानांची पिरांची का भक्तांची. माहितीये का नाही माहिती. कोणता व्यक्ती जाणून नाही घेतलं गाडून घेतलं त्याला. काय म्हणायचं